सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चुलत काकाने 3 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केलाय। संतप्त गावकऱ्यांचा पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा निघालाय। धुळे जिल्ह्यात 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून चुलत काकानेच नात्याला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे। आई नवरात्री स्त्री शक्तीचा जागर करत कुमारींची पूजा केली जात असतानाच दुसरीकडे 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा चुलत काकाच हैवान झालाय। घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आज सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग होता। सोनगीर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ आरोपीला अटक केली आहे। हा राक्षस या छोट्याशा 3 वर्षाच्या चिमुकलीला येऊन तिथं काय कोणत्या शब्दात बोलावं हे समजत नाही। एवढं मी शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती करते की माई समाजाचाच हा एक मुलगा आहे करणारा आणि जी चिमुकली ती पण समाजाचीच आहे। अतिशय गंभीर बाब आहे आणि या घटनेमुळे याला चक्र बसण्यासाठी याला फास्ट ट्रॅकमध्ये याला शिक्षा व्हावी, जेणेकरून अशा इतर समाजकंटक जे असतील त्यांना एक चाप बसवण्याचं काम या माध्यमातून होईल। आणि यासाठी आम्ही धुळ्यावरनं शिष्टमंडळ सह मी स्वतः नगरसेविका भारतीताई माळी माझ्यासह सगळ्या माझ्या शिष्टमंडळ आम्ही सगळ्या धुळ्यावरनं आलेलो आहोत। कालच आम्ही पाहिलं, रात्री आमचं सगळ्यांशी बोलणं झालं की याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याच्यासाठी आम्ही आदरणीय अनुपया अग्रवाल, गजेंद्रशेठ आंबळकर, रामदादा बदाने, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर बोलणार आहोत की जास्तीत जास्त याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, जेणेकरून कोणी पुढे अशी हिंमत करणार नाही एवढं सांगते। आणि या राक्षसाला ठेचून काढू। न्यायालयाने जर शिक्षा देण्यामध्ये कुठे कमतरता दाखवली तर आपण याला ठेचून काढू एवढं सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मिनिटही विलंब केलेला नाही। आपण आल्या लगेच त्याची तक्रार केलेली आहे। त्याने तक्रारीमध्येच लगेच आरोपीचं नाव सांगितल्यामुळे आम्ही लागलीच लगेच त्या आरोपीला लगेच उचलला आहे। ठीक आहे। आणि ज्या काही म्हणजे एसओपी आहेत, ज्या पोक्सोच्या आहेत, समजा त्याला महिला अधिकारी लागतात म्हणजे किती मिनिटात आल्या तोही सांगेल। म्हणजे तालुक्याहून जे अधिकारी लागतात ताई एक 20 ते 25 मिनिटात मी त्या पीएसआय ही बोलून घेतल्या। कारण की पोक्सो मध्ये असं असतं की जे फिर्याद जे असते जबाब जो असतो तो अधिकारी समोर घेतला गेला पाहिजे आणि आपल्याकडे महिला अधिकारी नसल्या कारणाने आपण तत्काळ लगेच वरिष्ठांशी बोलून मी त्या महिला अधिकारी बोलून आणि याची अर्धा तासात त्याची तक्रार घेतलेली आहे आपण। आणि लागली त्या आरोपीलाही आपण उचललाय, त्याच्या तक्रारी जे आरोपीचं ते नाव घेतलं होतं आपण त्यालाही उचललं आहे। आणि ज्या रितसर ज्या आहेत प्रोसेस त्याचे मेडिकल वगैरे पोलिसांकडनं जे काही आहे ते पूर्ण केलं आहे। आणि जशी आपली अपेक्षा आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे। हे बघा ताई, आम्ही पोलीस नंतर आहोत, पहिले मनुष्य आहोत। आम्ही तुमच्यासारखेच आहोत, बरोबर आहे? म्हणजे पोलीस नंतर आहे। त्यामुळे तुमच्या ज्या अपेक्षा आहेत आम्हालाही वाटतं की तो पिता पाहून मी म्हणजे ते प्रत्येकाच्या भावना आहेत। त्यामुळे तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनेच काम होईल आणि त्याला फाशी होईपर्यंत आम्हीही गप्प बसणार नाही, हे तुम्हाला मी शाश्वत देतो। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।